नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. मागच्या भागात आपण भूसंपादन कायद्याचा नवीन जो भूसंपादन कायदा आला 2013चा त्याचा परिचय पाहिला होता आणि या भागामध्ये आपण SIA ज्याला आपण म्हणतो सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी रिपोर्ट त्याच्या संदर्भातली माहिती घेणार होतो. आज आपण या कायद्याचे उद्देश नेमके काय आहेत, शिवाय या कायद्यातले जे पहिले 3 चॅप्टर्स आहेत त्या 3 चॅप्टर्सवरती चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला आहे उद्देश, दुसरा आहे कलम 1 ज्याला आपण म्हणतो या कायद्याचं शॉर्ट टायटल काय आहे, एक्सटेंट आणि कमेन्समेंट, ॲप्लिकेशन या कायद्याचं कसं केलं जातं आहे, डिफिनिशन म्हणजेच त्याला आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स असंही म्हणतो, संकल्पना महत्त्वाच्या किंवा व्याख्या. चॅप्टर 2 मध्ये आहे प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन फॉर डिटर्मिनेशन ऑफ सोशल इम्पॅक्ट अँड पब्लिक पर्पज. या नव्या कायद्यातल्या ज्या नव्या प्रोसिजर्स आल्यात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे पब्लिक पर्पज आहे की नाही हे ठरवणं आणि त्यासाठी सामाजिक आघात परिणामांचा अभ्यास करणं. आणि यासाठी कलम 4 प्रमाणे एक सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी करायला लागतं ज्याला आपण म्हणतो सामाजिक आघात परिणामांचा अभ्यास करणं. त्यासाठी पब्लिक हिअरिंग्स घ्यायला लागतात, लोकांच्या मध्ये जाऊन तपासणी करायला लागते. मग हा रिपोर्ट आल्यानंतर चॅप्टर 2 मध्ये याचं अप्रायझल केलं जातं. अप्रायझल म्हणजे तपासणी किंवा पडताळणी आणि ती एका एक्सपर्ट ग्रुपमार्फत केली जाते. आणि असा एक्सपर्ट ग्रुप हा मल्टीडिसिप्लिनरी तज्ज्ञांचा ग्रुप असतो आणि असं तज्ज्ञांनी तपासल्यानंतर जो अहवाल दिला जाईल किंवा रिकमेंडेशन्स केल्या जातील त्या रिकमेंडेशन देखील कलम 8 प्रमाणे जो अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो समुचित शासन त्यांच्याकडे तपासणीसाठी पाठवावं लागतं. आणि त्यांनी तपासल्यानंतर आणि खात्री झाल्यानंतर याची प्रक्रिया सुरू होते किंवा ते स्वीकारलं जातं आणि प्रत्यक्षात ज्याला आपण भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू होते. यामध्ये कलम 9 मध्ये अर्जंट क्लॉजसाठी जेव्हा ॲक्विजिशन केलं जातं, विशेषतः संरक्षण विभागाच्या कामासाठी जेव्हा भूमी संपादन केलं जातं तेव्हा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी जी आहे त्यातनं त्याला सूट दिली जाते. कलम 10 प्रमाणे जेव्हा मल्टी क्रॉप असणाऱ्या किंवा इरिगेटेड किंवा ज्याला आपण अत्यंत बारामाही बागायती किंवा हंगामी बागायती जमिनी असतात त्याचं सर्वसाधारणपणे भूसंपादन करू नये असा नियम आहे. मात्र जर अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं भूसंपादन करणं आवश्यक झालंच तर मात्र त्या जमिनीच्या बदल्यात दुसऱ्या पडीक जमिनीमध्ये पिकं येतील किंवा चारा निर्माण होईल किंवा फूड सिक्युरिटीच्या दृष्टीने काही करता येईल यासाठी जी संस्था भूसंपादन करते आहे त्या संस्थेकडून तेवढ्याच सरकारी जमीन तेवढ्याच प्रकारची ज्याला आपण वेस्टलँड म्हणतो ती वेस्टलँड घेऊन त्यामध्ये क्रॉप्स घेता येतील किंवा फूड सिक्युरिटीसाठी त्यात अन्नधान्य पिकवता येईल अशी तरतूद या कायद्यात आहे. आणि कलम 10A हा असा एक कलम आहे की ज्याच्यामध्ये पॉवर्स ऑफ द स्टेट टू एक्झम्प्ट सर्टन प्रोजेक्ट्स म्हणजे काही प्रकल्पांना कन्सेंट म्हणजे ज्या 70% किंवा 80% लोकांची संमती घ्यायला लागते ते संमती घेण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमधून तसेच सामाजिक आघात परिणामांचा अभ्यास करण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून सूट देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. आणि हा खरं तर डायल्युशन ऑफ ओरिजिनल ॲक्ट म्हणजे जो मूळ कायदा आहे त्याला छेद देण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र महाराष्ट्र राज्याने, आंध्र प्रदेशने, गुजरातने, कर्नाटकाने 4-5 राज्यांनी काही सुधारणा केल्यात आणि महाराष्ट्राने देखील 2018 अशी सुधारणा केली आणि चॅप्टर 3 मध्ये कलम 10ला 10A असं लिहून त्याच्यामध्ये लिनियर प्रोजेक्ट्स किंवा व्हायटल प्रोजेक्ट की जे केंद्राच्या आणि राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत अशा प्रकल्पांच्या बाबतीत किंवा व्यापक जनहिताच्या प्रकल्पांच्या बाबतीत शासन असा निर्णय घेऊ शकतं असं तरतूद झालेली आहे. आपण प्रथम पाहू या कायद्याचे उद्देश काय आहेत. या कायद्याच्या उद्देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आहे ट्रान्सपरंट प्रोसेस ऑफ लँड ॲक्विजिशन. प्रत्येक टप्प्यावरती
प्रसिद्ध करणे, लोकांना माहीत करणे, लोकांना विश्वासात घेणे, लोकांशी चर्चा करणे, लोकांना या कामामध्ये एंगेज करणे, अशी जी प्रक्रिया आहे, पहिला उद्देश आहे ट्रान्सपरंट प्रोसेस ऑफ लँड ॲक्विजिशन किंवा त्याला आपण पारदर्शकता म्हणतो. दुसरं आहे इन्फॉर्म्ड कन्सल्टेशन, ज्याची जमीन जाते त्याला ही जमीन नेमकी कोणत्या सार्वजनिक हितासाठी किंवा हिताच्या प्रकल्पासाठी जाते आहे याची पूर्णपणे माहिती देणं आणि त्यांच्याकडून सहभाग मिळवणं, ज्याला आपण पार्टिसिपेटिव्ह अप्रोच असं म्हणतो, हे दुसरं ऑब्जेक्ट आहे. तिसरं महत्त्वाचं ऑब्जेक्ट आहे रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट, म्हणजे ज्यांच्या जमिनी घेतल्या जातील किंवा ज्यांची घरं जातील त्यांचं तशाच पद्धतीनं पुनर्स्थापना करणं आणि शिवाय त्यांच्या घराला घर देणं, ज्याला आपण रिसेटलमेंट म्हणतो. जमिनीला जमिनी देणं शक्य असेल, नोकरी देणं शक्य असेल, प्रॉफिटेबल युटिलायझेशन लँडचं होतं त्याच्यामध्ये हिस्सा देणं शक्य असेल, या सर्व बाबी हा एक त्याचा ऑब्जेक्ट आहे. कमीत कमी डिस्टर्बन्स करणं हा या कायद्याचा हेतू आहे. आणि जस्ट आणि फेअर, त्याला आपण वाजवी आणि रिझनेबल ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीचं फेअर कॉम्पेन्सेशन त्याच्या जमिनी जातात त्याच्यासाठी, घरासाठी, दुकान जात असेल दुकानासाठी, ज्या ज्या बाबींची म्हणून बाधा निर्माण होणार असेल या प्रत्येक बाबीचं जस्ट आणि फेअर कॉम्पेन्सेशन दिलं जावं, हे आपण 5 उद्देश पाहतो आणि हा कायदा या 5 उद्देशांच्या भोवती आपल्याला फिरताना दिसतो. आता आपण पूर्वीच्या कायद्यामध्ये नेमकं नव्हतं ते या कायद्यामध्ये आहे. खरं तर पहा, एकेकाळी जेव्हा घटना आली, या घटनेच्या बरोबरच हा जमीन धारण करणं किंवा मिळकत धारण किंवा प्रॉपर्टी धारण करणं हा एक मूलभूत हक्क होता. पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये असं पाहिलं होतं की भूसंपादन हा एक शासनाच्या प्रभावी शक्तीचं प्रतीक आहे. जेव्हा जेव्हा म्हणून शासनाला देशाच्या विकासासाठी सार्वजनिक हिताचे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प करायचे असतात त्यावेळेस जमीन ही लागतेच. आणि अशा वेळेस जर तो मूलभूत हक्क असेल तर मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं म्हणून प्रत्येक वेळी सुप्रीम कोर्ट त्याला स्टे देत राहील आणि कधीही ॲक्विजिशन होणार नाही. म्हणजे अंतर्विरोध आहे. एका बाजूला तो मूलभूत हक्क म्हणून ठेवायचा आणि दुसऱ्या बाजूला शासनाला इमिनंट पॉवर म्हणायचं. ते शक्य नव्हतं. म्हणून 44वी घटना दुरुस्ती झाली आणि या घटना दुरुस्तीने हा मूलभूत हक्क रद्द केला आणि तो एक कॉन्स्टिट्युशनल किंवा कायदेशीर हक्क, ज्याला स्टॅट्युटरी राईट म्हणतो, जमीन धारण करणं, हा आहे. आणि आता घटनेच्या आर्टिकल 300 मध्ये एक 300 नावाची अमेंडमेंट करून जमीन घेता येईल, मात्र त्यासाठी रीतसर कार्यपद्धती पाळली पाहिजे आणि जे बाजारातलं वाजवी मूल्य आहे की ज्याला आपण फेअर अँड जस्ट मूल्य असेल ते त्याला दिलं पाहिजे, असं केलं. आणि नंतर आपण पाहतो की 44व्या घटना दुरुस्तीनंतर खूप वर्ष आपला जुना कायदा चालला आणि आता 2013 पासून 2014 1 जानेवारी 2014 पासून हा नवीन कायदा आपल्याकडे आला. आणि त्याच्यामध्ये जो पहिला भाग आहे जो आज आपण चर्चा करतो तो आहे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी. तो जो भाग आहे तो अत्यंत सविस्तर आहे आणि हा भाग पूर्वीच्या कायद्यामध्ये मुळीच नव्हता. पूर्वीच्या कायद्यामध्ये सरळपणे जेव्हा एखाद्या संस्थेला जमीन लागत असेल तेव्हा ते जिल्हाधिकाऱ्याकडे येऊन अर्ज द्यायचे. जिल्हाधिकारी सार्वजनिक पर्पज जे सार्वजनिक हित आहे का तपासायचे. कलम 4 प्रमाणे नोटिफिकेशन काढायचे. नंतर मोजणी होत होती. मग त्यांचे आक्षेप ऐकले जायचे आणि आक्षेप फक्त सार्वजनिक पर्पजसाठीच असायचे. म्हणजे हा पब्लिक पर्पज आहे की नाही याच्यापुरते आक्षेप यायचे. ते झाल्यानंतर कलम 6 प्रमाणे त्याचं नोटिफिकेशन निघायचं. ती जमीन सरकारमध्ये व्हेस्ट व्हायची. त्याच्यानंतर त्याच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू व्हायची. नोटीस दिली जायची. मूल्यांकनासंदर्भात त्यांचं म्हणणं ऐकलं जायचं. दरम्यानच्या काळात जॉईंट व्हेरिफिकेशन किंवा जॉईंट मेजरमेंट म्हणतात ते व्हायचं. पण आता त्यापूर्वी एक प्रक्रिया आलेली आहे आणि त्याला म्हणतात सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. फार महत्त्वाची आहे. आणि खरं तर सोशल इम्पॅक्ट असेसमेंट ही जी प्रक्रिया आहे जगाच्या पाठीवरती साधारण 1969-70च्या दरम्यान हे सगळं सुरू झालं. युनायटेड किंगडममध्ये, US मध्ये त्याच्यावरती चर्चा सुरू झाल्या. त्या भागात त्याची इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. 1986च्या दरम्यान, नंतर 1989च्या दरम्यान जे एन्व्हायरमेंटचे कायदे सुरू झाले त्या कायद्याच्या निमित्ताने एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी किंवा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटसाठी प्रयत्न सुरू झाले. त्याच वेळेस सोशल इम्पॅक्टची चर्चा सुरू झाली आणि हळूहळू 1990च्या दशकामध्ये साधारण हे प्रत्येक ठिकाणी किंवा सर्व देशांमध्ये ही प्रोसेस सुरू झाली. ही एक प्रोसेस आहे ॲनालायझिंग, मॉनिटरिंग अँड मॅनेजिंग द इंटेंडेड अँड अनइंटेंडेड सोशल कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे जेव्हा एखादा प्रकल्प होऊ घालतो
त्या बाजूचा परिसर आणि त्या प्रत्यक्षात ज्या जागेवर होणार त्या जागेवर त्याच्या आजूबाजूच्या लोकांना काय त्रास होणार, बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजू त्याच्या, म्हणजे त्याचे प्लसेस काय, त्याच्यामुळे काय फायदे होणार आणि काय तोटे होणार, त्यासाठी कोणते प्लॅन इंटरव्हेन्शन्स करावे लागतील, त्यासाठी कोणत्या पॉलिसीज आणाव्या लागतील, कोणते प्रोग्राम्स राबवावे लागतील, कोणते प्लॅन्स करावे लागतील आणि कोणते प्रोजेक्ट हाती घ्यावे लागतील. म्हणजे एकूणच कोणत्याही विकास प्रक्रियेचा किंवा विकासाच्या प्रकल्पाचा तिथल्या सामाजिक व्यवस्थेवरती काय परिणाम होईल आणि तो परिणाम मिटिगेट करण्यासाठी, कमीत कमी ठेवण्यासाठी, त्याचे जे काही प्रतिकूल परिणाम आहेत ते कमीत कमी करण्यासाठी काय करावं लागेल, याचं जे काही प्लॅनिंग आहे, मॉनिटरिंग आहे आणि अनालायझिंग आहे, त्याला आपण सोशल इम्पॅक्ट असेसमेंट असं म्हणतो. त्यालाच फक्त अनालायझिंग, मॉनिटरिंग अँड मॅनेजिंग सोशल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे विकास हा व्यवस्थेला भकास करून जाऊ नये म्हणून विकासाची जे काही फळं आहेत ती व्यवस्थेला देखील मिळावीत असं साधारण अपेक्षा आहे. आता नव्या बदललेल्या कायद्याप्रमाणे परिस्थिती अशी आहे, मी पूर्वी सांगितलं की पूर्वी प्रपोजल आलं की त्याच्यात साधारण तपासणीनंतर कलम 4ची नोटिफिकेशन काढलं जात होतं, ज्याला आपण म्हणतो इंटेन्शन ऑफ ॲक्विजिशन डिक्लेअर केला जात होता. आता तसं नाही आहे. पहिल्यांदा प्रपोजल येतं रिक्वायरिंग बॉडीकडून, कलम 3मध्ये झेड-बी नावाची एक व्याख्या आहे, त्या व्याख्येप्रमाणे रिक्वायरिंग बॉडीची व्याख्या केली. रिक्वायरिंग बॉडी म्हणजे ज्यांना जमीन लागते, ते सरकारी कार्यालय असेल, एखादी संस्था असेल, केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, PPP वाली असेल, कंपनी असेल, सोसायटी असेल. जेव्हा असं येतं, हा प्रस्ताव साधारण जिल्हाधिकाऱ्यांकडे येतो. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव आल्यानंतर जिल्हाधिकारी त्यांना सांगतात की तुम्ही इथे SIA करायला लागेल. SIA म्हणजे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट. पण ते विचारतात की तुम्ही प्रपोजलबरोबर तुमच्या जमिनीचे सातबारे द्या, नकाशा द्या, शिवाय तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे त्याचं डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट द्या, त्याला DPR असं म्हणतात. आणि त्यांनी जर त्याच्या संदर्भात आणखी काही स्टडी केलेली असेल तर ती स्टडी, त्याला आपण प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट असेल तर प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट, किंवा आणखी त्याच्याबरोबर त्यांनी काही एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केलं असेल तर ते अधिक चांगलं. असं जर असेल तर त्या सर्व गोष्टी ते कलेक्टर मागवून घेतात. आणि हे झाल्यानंतर सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी करावा लागेल म्हणून जितकी जमीन ॲक्विजिशन करायची त्याचा जमिनीचा काही टक्के रक्कम, त्याला प्रोसेसिंग फी असं म्हणतात, ती प्रोसेसिंग फी डिपॉझिट करून घेतात. अशी प्रोसेसिंग फी डिपॉझिट केल्यानंतर कलम 4 प्रमाणे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, म्हणजेच कलेक्टरना बऱ्याच केसमध्ये डिक्लेअर केलेलं आहे, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे कलेक्टरमार्फत एक नोटिफिकेशन काढलं जातं आणि त्या परिसरातील लोकांना नोटिफाय केलं जातं किंवा पब्लिकली जाहीर केलं जातं. ते नोटिफिकेशन राजपत्रामध्ये प्रसिद्ध करावं लागतं. 2 त्या भागात मोठा खप असलेल्या वृत्तपत्रांमध्ये करावं लागतं. ते लोकांना समजेल अशा भाषेमध्ये, म्हणजे लोकांच्या भाषेमध्ये करायला लागतं, रिजनल लँग्वेजमध्ये आणि इंग्लिशमध्ये देखील. आणि हे पब्लिश झाल्यानंतर म्हणजे हे 31 दिवस म्हणजे साधारण 1 महिन्याच्या आत पब्लिश करतात. आणि हे पब्लिश केल्यानंतर इथे असा प्रकल्प येणार आहे आणि या प्रकल्पाच्या संदर्भात असा असा अभ्यास केला जाणार आहे, याच्यासाठी सोशल इम्पॅक्ट असेसमेंट कोण करतं, यासाठी असं काम करणाऱ्या निरनिराळ्या NGOची, म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूट्स असतील, सोशल रिसर्च इन्स्टिट्यूट असतील, NGOज असतील, त्याचं एक पॅनल जिल्हाधिकारी तयार करतात किंवा राज्याच्या स्तरावर असं पॅनल ठेवलं जातं. आणि या पॅनलमध्ये ज्या निवडक चांगलं काम करणाऱ्या संस्था असतात त्या संस्थांमधून या कामासाठी त्यांच्याकडनं वीड्स मागवल्या जातात आणि त्याच्यामध्ये जो कोणी जिंकेल किंवा जो कोणी पुढे असेल त्याला हे काम दिलं जातं. तेव्हा हे काम सुरू झालं. कलम 4चं नोटिफिकेशन म्हणजे SIA सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी सुरू होणार आहे यासाठीचं आहे. मग या सोशल इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये काय काय येतं, गावात जाणं, लोकांशी बोलणं, तपासणं, लोकांच्या मिटिंगा घेणं, ज्याला आपण ग्रामसभा म्हणतात त्याला ग्रामसभा बोलावणं, ग्रामसभेमध्ये हा प्रकल्प समजावून सांगणं, किती लोकांची जमीन जाणार आहे, किती कुटुंब व्यथित होणार आहेत किंवा त्याला ज्यांच्यावरती आघात होणार आहे, ज्याला आपण बाधित म्हणतो ते बाधित होणार आहेत, त्या कुटुंबामध्ये माणसं किती आहेत, स्त्रिया किती आहेत, पुरुष किती आहेत, मुलं किती आहेत, त्या प्रत्येकाचं वय किती आहे, त्यांचं शिक्षणाचं दर्जा काय आहे, म्हणजे ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, स्किल्ड एज्युकेशन आहे, नंतर जी जाते ती जमीन ॲग्रिकल्चर किती आहे, बिगर ॲग्रिकल्चर किती आहे, ती बागायत आहे का, हंगामी बागायत आहे का, या जमिनीवर फक्त कुटुंबच अवलंबून आहे का, तिथे कोणी सालकरी राहतात, तिथे कोणी कुळ आहेत का,
तिथे आणखी कुणी काही कुटुंब राहतं आहे का, म्हणजे त्या जमिनीवरती कोण कोण डिपेंडंट आहे हे सगळं पाहिलं जातं. आणि पब्लिक हिअरिंगमध्ये या सगळ्या गोष्टी लोकांना सांगितल्या जातात, लोकांचे आक्षेप स्वीकारले जातात, लोकांच्या सूचना स्वीकारल्या जातात, लोकांचं म्हणणं घेतलं जातं, अनेकांचे जबाब घेतले जातात. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या भागात लाईकली डिस्प्लेस फॅमिलीज किती असणार आहेत, लाईकली इन्फ्रास्ट्रक्चर अफेक्टेड किती होणार आहे, लाईकली लँड होल्डिंग किती अफेक्ट होणार आहे, लाईकली बिझनेसमन किती किंवा शॉप्स वगैरे किती अफेक्ट होणार आहेत, लँडलेस पीपल किती होणार आहेत, नंतर बाधित ज्याला आपण म्हणतो डिस्प्लेस फॅमिलीज किती असणार आहेत, अशा सर्व अगदी लँडलेस असतील देखील, आणि कुणाचं तरी सरकारी जमिनीवरती अतिक्रमण, ती सरकारी जमीन जाते आहे, असे अतिक्रमणदार किती आहेत. असं फॉर द फर्स्ट टाइम असं होतं आहे की अतिक्रमणदारांना देखील या ठिकाणी अफेक्टेड फॅमिली म्हटलेलं आहे. लँडलेस होणाऱ्या व्यक्तीला देखील, म्हणजे जमीनदाराच्या शेतीवरती राहणारा, त्याच्या शेतीत काम करणारा, गेले 3 वर्ष सततपणे त्या शेतीत राहतो आहे, गेले 3 वर्ष सततपणे कुणीतरी अतिक्रमण करून राहिलेलं आहे, गेले 3 वर्ष कुणीतरी अनाधिकाराने राहिलेलं आहे, अशा सगळ्यांच्या बाबतीत जेव्हा त्यांना डिस्प्लेस केलं जाईल तेव्हा त्यांना त्या ठिकाणी बाधित व्यक्ती किंवा अफेक्टेड फॅमिली किंवा अफेक्टेड पर्सन असं म्हटलेलं आहे. मग ह्या सगळ्यांची यादी केली जाते, त्यांच्या कुटुंबाची यादी केली जाते, ज्याला सेन्सस टाईप असं डिटेल्ड स्टेटमेंट तयार करणार. यात कोणी शेड्यूल ट्राईबचं व्यक्ती आहेत काय त्याचा देखील शोध घेतला जाईल. लँडलेस ॲग्रिकल्चरल लेबरर किती आहेत त्या अफेक्टेड एरियामध्ये. नंतर प्रॉस्पेक्टिव्ह यूथ ज्याला आपण म्हणतो की नोकरी एम्प्लॉयेबल यूथ किती आहेत, आणि त्यांना या ठिकाणाहून हलवल्यानंतर काय काय परिणाम होणार आहेत. अनेकदा असं होतं की त्यांना आपण घर देतो, पण मुलांना ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या ठिकाणी त्यांची जवळच ट्युशन कुठेतरी असते, आणि जेव्हा आपण त्यांना कुठेतरी रिसेटल करू तेव्हा त्यांना ट्युशनला येण्या जाण्याचा अडचणीचा निर्माण होतो. तेव्हा आपण हे सगळं पाहिलं पाहिजे की रिहॅबिलिटेशनमध्ये त्या ट्युशनला किंवा त्या मुलीला, छोट्याशा मुलीला डान्सच्या क्लासला रोज सकाळी जायचं असतं किंवा संध्याकाळी जायचं असतं. आता तुम्ही ज्याला रिसेटल केल्यानंतर 5-10 किलोमीटरवरती कुठेतरी त्यांना घर जर देणार असाल तर तिचा तो डान्सिंगचा क्लास बुडणार, आणि तिच्या भविष्यामध्ये जे काही तिला डान्सर बनायचं असेल किंवा तिला काही स्किल्स अक्वायर करायचं असेल, कलाकार होऊन घडायचं असेल, तर तिला मात्र ती संधी, म्हणजे ही संधी रिहॅबिलिटेट कशी करणार. मग तुम्ही तिथून जाण्याचा तिला पास काढून देणार आहात का सततचा, तिथे तशी व्यवस्था आहे का. ह्या सगळ्या गोष्टी रिहॅबिलिटेशनच्या गोष्टीमध्ये येतात. आणि हे सगळे लॉसेस लिस्ट आउट करणं, त्याचे सामाजिक परिणाम काय होणार आहेत, त्याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय होणार आहेत, त्याचे सांस्कृतिक परिणाम काय होणार आहेत. म्हणजे आता रोज भजनाला एकत्र जमणाऱ्या ज्या बायका असतील किंवा भजनाला एकत्र जमणारे जे काही लोक असतील त्या गावातले, हे झाल्यानंतर ते मात्र 2 ठिकाणी, एका ठिकाणी जे अफेक्ट होत नाही ते गाव राहणार आहे, आणि अफेक्ट होणारा जो गावाचा भाग आणि जो गावाचा परिसर आहे तो उचलून कुठेतरी त्यांना रिसेटल केलं जाईल. तेव्हा त्यांच्या सांस्कृतिक जगण्यावरती अनेक मर्यादा निर्माण होणार आहेत. आणि हे कसं करता येईल, जिथं रिसेटल केल्यानंतर तिथे देखील त्यांना असं सगळं वातावरण निर्माण करून देणं, हा मला वाटतं रिहॅबिलिटेशनच्या मुद्दा आहे. आणि जेव्हा असं सगळं केलं तर हे सगळं 6 महिन्यात करायचं असतं. जेव्हा असं नोटिफिकेशन निघतं कलम 4 प्रमाणे, कलम 5 प्रमाणे त्याच्या पब्लिक हिअरिंग घेतल्या जातात. मग ते पब्लिक हिअरिंग घेतल्यानंतर हे सगळं त्याचा अभ्यास केला जातो. अभ्यास केल्यानंतर तो अभ्यास रिपोर्ट तयार केला जातो, आणि तो रिपोर्ट याच्याबरोबरच आणखी एक प्लॅन तयार केला जातो, त्याला म्हणतात सोशल इम्पॅक्ट मॅनेजमेंट. मग आता हे जे काही परिणाम ज्याला दिसते की हे प्रतिकूल परिणाम होणार आहेत, म्हणजे याच्यामुळं, या प्रकल्पामुळे ह्या सांस्कृतिक गोष्टी, या सामाजिक गोष्टी, या शैक्षणिक गोष्टी, या लोकांच्या म्हणजे जगण्यातल्या गोष्टी इतक्या लोकांना आघात आहे, आणि यामुळं हे परिणाम होणार आहेत. मग किती मंदिरं जाणार आहेत, किती ठिकाणचे जे अंडरग्राऊंड पाईपलाईन्स आहेत त्या नष्ट होणार आहेत, किती ठिकाणचे विद्युत खांबे जाणार आहेत, हे या सगळ्या प्रत्येक गोष्टीचं जे जे काही जाणार हे सगळं. आणि मग हे रिसेटल करणं, हे गेल्यामुळे आणखी कुणाला इनडायरेक्टली काय काय आघात सोसावा लागणार आहे, या सगळ्याची यादी करणं, त्याचा रिपोर्ट तयार करणं, आणि मग हे परिणाम कमी कसे करता येतील, मिटिगेट कसे करता येतील यासाठी प्लॅन तयार करणं, त्याला आपण म्हणतो. दुसरा जो पहिला आहे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी रिपोर्ट. त्याचबरोबर आणखी दुसरा आहे, त्याला म्हणतात सोशल इम्पॅक्ट असेसमेंट मॅनेजमेंट प्लॅन. म्हणजे सोशल इम्पॅक्ट मॅनेजमेंट प्लॅन, हा इम्पॅक्ट मॅनेज कसा करायचा प्लॅन तयार करायला लागतात. हे ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटकडं ती एजन्सी सादर करते, आणि ती सादर केल्यानंतर ते लगेच पब्लिश केलं जातं. म्हणजे
सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडीचा रिपोर्ट आल्याबरोबर तो पब्लिश करायला लागतो. तो एकदा पब्लिश केला की लोकांना कुठे कुठे पब्लिश करणार, तो 2 वृत्तपत्रात पब्लिश करायला लागेल. तो जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावरती, SDOच्या कार्यालयावरती, तहसीलदारांच्या कार्यालयावरती, जितक्या ग्रामपंचायती किंवा जेवढी गावं तिथे असतील त्या गावांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी आणि लोकांना जास्तीत जास्तपणे पाहता येतील अशा पद्धतीने आपल्याला ते लावायला लागतील. आणि यालाच आपण म्हणतो की हे सगळं काम 6 महिन्यामध्ये करायचे. आता यासाठीचे नियम केलेत. जिल्हाधिकाऱ्यांना SIAची एजन्सी कशी नेमायची, त्यांच्यासाठी जाहिराती कशा द्यायच्या, त्यांचं अपॉइंटमेंट म्हणजे एम्पॅनलमेंट कसं करायचं, त्यानंतर SIAचं नोटिफिकेशन कसं काढायचं, नोटिफिकेशन गॅझेटमध्ये आणि इतर मार्गाने पब्लिश करून त्याचे रिपोर्ट्स त्या फाईलला लावायचे. मग पब्लिक हिअरिंगचं नोटीस कशी काढायची, पब्लिक हिअरिंगची नोटीस काढल्यानंतर ती नोटीस त्यासाठीचे लेटर्स आणि नंतर SIA मॅनेजमेंट प्लॅन, ज्याला त्याचे क्रायटेरियन्स आणि ज्याला पण सामाजिक परिणामांचं जे काही व्यवस्थापन करायचं आहे त्याच्यासाठीचे देखील फॉर्मॅट तयार झालेले आहेत. मग हे चालू असतानाच जर सार्वजनिक कार्यालय सार्वजनिक हितासाठी घेतली जात असेल तर 70% लोकांची संमती घ्यायला लागते. हे जेव्हा प्रकल्प समजावून सांगतो आणि आपण सामाजिक परिणाम देखील सांगतो त्याच वेळेस शासनाने 2014च्या भूसंपादन नियमामध्ये एक नमुना दिलेला आहे. त्या कन्सेंट फॉर्ममध्ये प्रत्येक बाधित कुटुंबाची संमती घ्यायला सुरुवात केली पाहिजे. शिवाय त्या भागातल्या ग्रामपंचायतीच्या जेव्हा आपण ग्रामसभा घेतो तेव्हा ग्रामसभेचं रिझोल्युशन द्यायला पाहिजे की हो, हा प्रकल्प आमच्या हिताचा आहे. जरी लोकांवरती आघात होत असला तरी तो आघात सोसून देखील हा प्रकल्प झाला पाहिजे. यासाठी ग्रामसभेची नाही, ग्रामपंचायतीची नाही, सगळे लोक ॲडल्ट लोकांची, त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या सगळ्या ॲडल्ट लोकांची या कारणासाठी विशेष ग्रामसभा बोलावून त्यांचा ठराव घेतला गेला पाहिजे. आणि हा ठराव घेतल्यानंतर हे सगळं पब्लिश झाल्यानंतर 6 महिन्यात आलं, जिल्हाधिकाऱ्यांकडे आलं, जिल्हाधिकाऱ्यांनी ते पब्लिश केलं आणि पब्लिश केल्यानंतर मग आणखी एक गट नेमावा लागतो. आणि त्या गटाचं काम आहे, त्याला आपण म्हणतो मल्टी डिसिप्लिनरी एक्सपर्ट ग्रुप. त्यामध्ये 2 नॉन ऑफिशियल सोशल सायंटिस्ट असतात जे नॉमिनेटेड बाय गव्हर्नमेंट असतात. म्हणजे शासन पदनिर्देशित करेल असे 2 किंवा नामनिर्देशित करेल असे 2 नॉन ऑफिशियल सोशल सायंटिस्ट, 2 रिप्रेझेंटेटिव्ह लोकल अथॉरिटीचे, म्हणजे ते ग्रामपंचायतचा कोणी सदस्य असेल किंवा सरपंच असेल, पंचायत समितीतला एखादा असेल, जिल्हा परिषदचा असेल, नगरपालिका असेल, तिथे ज्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील. मात्र एक पाहिलं पाहिजे की असे जे 2 रिप्रेझेंटेटिव्ह किंवा 2 सदस्य असतील ते SIAच्या प्रक्रियेमध्ये सामील असले नाही पाहिजेत, म्हणजे ते तटस्थ असले पाहिजेत. कारण SIA झालं तर SIAच्या बाजूनेच त्यांनी बोललं पाहिजे असं नाही आहे. त्यांनी तटस्थपणे त्याचं विश्लेषण केलं पाहिजे, त्याची पडताळणी केली पाहिजे. 2 पर्सन्स नोईंग रिहॅबिलिटेशन्स, की ज्यांनी राज्याच्या पुनर्वसन आणि पुनर्वसाहत धोरणाच्या संदर्भात काम केलेलं आहे, ज्यांना व्यापक असा अनुभव आहे, अशा 2 व्यक्ती की ज्यांना पुनर्वसन पण माहिती आहे आणि पुनर्वसाहतीच्या कामं देखील माहिती आहेत. त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सेक्रेटरी यांच्याकडं याचं काम आहे, म्हणजे भूसंपादनाचं काम आहे. आणि ज्या विभागाकडून तो प्रस्ताव आला असेल त्या विभागाचे जे सचिव असतील ते देखील याचे सदस्य असतील. आणि टेक्निकल एक्सपर्ट नॉट बिलो द रँक ऑफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, म्हणजे फील्ड ज्या क्षेत्रातला हा प्रकल्प असेल त्या प्रकल्पातला माहीत असणारा साधारण एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या दर्जाचा अधिकारी, असे हे जे सर्वजण आहेत या सर्वांचा एक गट तयार केला जातो. त्याला मल्टी डिसिप्लिन एक्सपर्ट ग्रुप म्हणतात. त्यांना 2 महिन्याचा कालावधी दिला जातो आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी हा जो SIAचा रिपोर्ट आहे, ज्याला आपण सोशल इम्पॅक्ट असेसमेंट स्टडी रिपोर्ट म्हणतो, तो स्टडी रिपोर्ट एकत्र बसायचा आहे, तो तपासायचा आहे. आणि हा प्रकल्प, त्याची फिजिबिलिटी, नंतर त्याच्यातनं निर्माण होणारे फायदे आणि त्याच्यातनं निर्माण होणारे तोटे, ज्याला आपण कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस म्हणतो, तशा पद्धतीचं कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस त्यांनी करायचं आहे. आणि हे सगळं 2 महिन्यात त्यांनी करून त्यांच्या रिकमेंडेशन्स पुन्हा शासनाला द्यायच्या. आणि 2 महिन्यात जेव्हा रिकमेंडेशन तेव्हा पहिलं शासनाचं पुन्हा काम आहे, हे रिकमेंडेशन आल्याबरोबर SIAचा रिपोर्ट पब्लिश झाला की तो पब्लिश केला जातो. तसंच ग्रुपचा रिपोर्ट आला की तो ग्रुपचा रिपोर्ट देखील पब्लिश केला पाहिजे. आणि ह्या रिकमेंडेशन्स पब्लिश केल्यानंतर हे सर्व प्रस्ताव, आत्तापर्यंत केलेला पत्रव्यवहार, SIAचा रिपोर्ट
एक्सपर्ट ग्रुपचा रिपोर्ट हे सर्व अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटकडे जातं आणि मग अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट त्याचं एक्झाम ते तपासतं. हे कलम 7-8 प्रमाणे आपल्याला हे तपासणी केली जाते आणि ही तपासणी केल्यानंतर गव्हर्नमेंट त्याच्यावरती डिसिजन घेतं आणि एकदा डिसिजन घेतला की तो डिसिजन देखील पब्लिश केला जातो आणि हा पब्लिश केलेला डिसिजन एकदा डिसिजन पब्लिश केला की त्याप्रमाणे प्रत्यक्षात कामकाज सुरू होतं आणि त्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी किंवा बाकीचे जे काही ज्याला आपण म्हणतो नोटिफिकेशन्स आहेत ते काढले जातात. पण हा सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे हा कलम 9 पर्यंतचा भाग, कलम 8 पर्यंतचा जो भाग आहे तो पूर्वीच्या भूसंपादन कायद्यामध्ये नव्हता. या नव्यानं झालेल्या कायद्यामध्ये ही जी प्रक्रिया आहे ही फार तपशीलवारपणे करायची आहे. म्हणजे प्रस्ताव आल्यानंतर प्रोसेसिंग फी जमा करून घेणे, प्रोसेसिंग फी जमा करून घेतल्यानंतर 31 म्हणजे एक साधारण 1 महिन्याच्या आत नोटिफिकेशन काढणे कलम 4 प्रमाणे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटने. हे नोटिफिकेशन काढल्यानंतर जाहिरात देणे, नंतर एजन्सीज एम्पॅनल करणे सोशल इम्पॅक्ट असेसमेंटसाठी आणि मग ह्या नोटिफिकेशनपासून 6 महिन्याच्या आत अशा सोशल इम्पॅक्टमेंट असेसमेंटचा रिपोर्ट येतो. त्यानंतर तो 2 महिने पब्लिश केला जातो. सगळ्या लोकांना माहीत केल्यानंतर तो गट नेमला जातो. हा जो मल्टी डिसिप्लिनरी गट आहे त्या गटाने 2 महिन्यामध्ये त्यांच्या शिफारसी द्यायच्या ते सर्व तपासून आणि ह्या शिफारसी तपासून झाल्यानंतर त्याही पब्लिश करायच्यात आणि या शिफारसी आणि हे रिपोर्ट सर्व पूर्ण प्रपोजल पुन्हा गव्हर्नमेंटकडे जातं, म्हणजे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटकडे जातं. जिल्हाधिकारी ते तपासतात. हा प्रोजेक्ट आवश्यक आहे का, हे जे कारण यांनी भूसंपादनाचं दिलेलं आहे ते पब्लिक पर्पज आहे का. या कायद्यात कलम 2 मध्ये सगळे पब्लिक पर्पजेस दिलेले आहेत. कलम 2 मध्ये कलम 3 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. 4 मध्ये SI करायचं सांगितलेलं आहे आणि हे सगळं 5 मध्ये आपण पाहतो की कलम 5 मध्ये पब्लिक हिअरिंग आणि इम्पॅक्टमेंटसाठी सगळं पब्लिकेशन आहे. नंतर 7 मध्ये हे अप्रायझल आहे बाय एक्सपर्ट ग्रुप. 8 मध्ये एक्झामिनेशन ऑफ प्रपोजल बाय अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आहे. 9 मध्ये एक्झम्पशन फ्रॉम सोशल असेसमेंट. हे जर असं काही करायचं असेल एक्झम्पशन ते फक्त डिफेन्सिव्ह प्रोजेक्ट किंवा ज्या प्रोजेक्टच्या बाबतीत अर्जन्सी क्लॉज लावला जातो. नॉर्मली अर्जन्सी क्लॉज आता पूर्वीप्रमाणे सर्रासपणे कोणत्याही प्रकल्पाला लावता येत नाही. अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि राज्य सरकारच्या दोघांच्या संमतीने एखादा प्रकल्प खरोखर अर्जंट करणं आवश्यक असेल, फार आवश्यक असेल आणि तो देशाच्या सुरक्षिततेशी निगडीत असेल तरच असा साधारण अर्जन्सी क्लॉज ज्याला आपण म्हणतो तातडीची भूसंपादन केलं जाऊ शकतं. कलम 10 मध्ये आपण पाहिलं की स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत ज्या फूड सिक्युरिटीसाठी केलेल्या आहेत आणि आपल्या सरकारनं कलम 10A प्रमाणे काही प्रकल्पांची यादी केली. 2018 मध्ये ती दुरुस्ती झाली. 4-6 राज्यांनी केली. मी त्यांची नावं आपल्याला सांगितली आहेत. महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे आणि आणखी काही राज्य आहेत. तेव्हा त्यांनी ते अधिकार स्वतःकडे घेतलेले आहेत. कारण हा असा कायदा आहे की ज्याच्यामध्ये राज्य सरकार देखील सुधारणा करू शकतं, मात्र त्याला राष्ट्रपतींची मान्यता घ्यायला लागते. त्याला मान्यता मिळालेली आहे आणि कलम 10A आणि आणखी काही कलमांमध्ये बदल केलेले आहेत. तेव्हा आपल्या राज्य सरकारकडं हे अधिकार आहेत की काही विशिष्ट प्रकल्पांसाठी त्यांची तातडी, त्यांचं व्हायटल इम्पॉर्टन्स आणि त्याची व्यापक जनहित विचारात घेऊन त्यांना हे जे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट आहे त्यामधून आणि 70% 80% जी परमिशन घ्यायला लागते किंवा त्याला कन्सेंट म्हणतो, पूर्वसंमती घ्यायला लागते बाधित व्यक्तींची, त्यापासून सूट दिलेली आहे. तेव्हा हा कलम 10A पर्यंतचा भाग आपण चॅप्टर 3 साधारण चॅप्टर 1, चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3 प्रकरणांचा भाग आज आपण या ठिकाणी पाहिला आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण कलम 11 जे कलम 4 सारखं आहे पूर्वीच्या आणि नंतर कलम 19 जे कलम 6 प्रमाणे आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात जे नोटिफिकेशन भूसंपादनाचे काढले जातात त्याच्याबद्दलच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या आपण पाहूया. मला वाटतं मी येथे थांबतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा. यापूर्वी आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना देखील पाठवा, शेअर करा, फॉरवर्ड करा. त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा आणि त्यांनाही लाईक करायला सांगा. आपण इथे थांबूया.
पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. याचा जो पुढचा भाग आहे नवीन भूसंपादनाच्या कायद्याचा. धन्यवाद.